शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबली। केंद्र सरकारकडून आयकर संदर्भातला डेटा आल्यानंतरच कर्जमाफीला सुरुवात होणार। माहिती येण्यासाठी आणखी 5 ते 6 दिवस लागण्याची शक्यता। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं आज सूप वाजणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी 3 वाजता विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देणार। विरोधकांच्या आरोपांवर काय बोलणार याकडे लक्ष। डोंबिवलीत डॉक्टर मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला पोलीस ठाण्यात हजर केलं। थोड्याच वेळात म्हात्रेला कल्याण न्यायालयात हजर करणार। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असलेल्यांवर एटीएसची धाड। महाराष्ट्रात 150हून अधिक ठिकाणी सर्च ऑपरेशन। विदर्भातील 10 तर नाशिकमध्ये 4 ते 5 जणांची चौकशी सुरू। मोशी दुर्घटनेला 2 दिवस उलटूनही लोकप्रतिनिधींची पाठ। पालकमंत्री सुनेत्रा पवार, खासदार अमोल कोल्हे फिरकलेही नाहीत। प्रकाश आंबेडकरांकडून दुर्घटनास्थळाची पाहणी। ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचे नातेवाईक संतापले। शिंदे पवारांची भेट कॅज्युअल। संजय राऊतांचा गैरसमज झाल्याचं सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण। सगळे खासदार एकत्र, कुणीही नाराज नाही, सुळेंचा दावा। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची एकजूट। शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवलं जाणार असल्याच्या चर्चेनंतर कार्यालयात एकत्र पत्रकार परिषद। सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंची निवृत्तीपर्यंत बदली नको। शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांची विधानसभेत मागणी। मुंढेंचा अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त म्हणून कारवाईचा धडाका।